आज आम्ही राहत असलेल्या रोहिदास सोसायटीमध्ये सत्यनारायणची पूजा आयोजित करण्यात आली आहे। तर चला तर तुम्हालाही सत्यनारायण पूजेचे दर्शन आपल्या गावदेवीला जागविलेला नारळ देण्यात येत आहे। आपल्या मनुष्य काम इकडे बघा थोडा ओके। शेवटला होल्ड करा जाते हां हात लावून ठेवा। हां आता इकडे बघा ते हे सामानाला हात लावा सामानाला हां इकडे ओके। माझ्या बायकोचं नाव गीता आहे। गीता के गाला में गुलाब का फूल तुम्ही बायकोचं नाव घ्या सोपं नाव उद्या जवळायचे नाही। महाराज सालाप्रमाणे याही वर्षी रोहिदास प्लाझा हाऊसिंग सोसायटीतर्फे आज दरवर्षी याही वर्षी माघ मास शुक्ल कृष्ण पक्ष तृतीया वार शनिवार या शुभ दिवशी आपल्या जागी मन शांती मनुष्य कामना पूर्ण होण्यापितर दरवर्षी हे मोठा उत्सव आनंदाने सत्रांची सेवा साखरी पूजा करा। या सेवा साखरी पितर जागेलो महाराजा तुझ्याकडे नारदा पडलेल्या या वास्तूमध्ये या बिल्डिंगमध्ये काय या रहिवाशांच्या घरामध्ये काय वास्तू काय इटापल्या बाहेरचे काय बाद असेल का 7.5 असेल सर दूर त्यांना वास्तू सुखे गृह सुख्या त्यांना लाभण्यासाठी दरवर्षी मोठा उत्सव आनंदाने सत्रांची सेवा साखरी पूजा करतात। यावर्षी सेवा साखरी पूजा केल्या ही सुपूर पूजा त्याला पाहून होते। त्यांच्या घराघरात वास्तू गृह सुखी त्यांच्या मनुष्य कामना पूर्ण होते। नोकरी धंद्यामध्ये त्यांना यश आर्थिक उन्नती पैशाची भरभराट होणे त्यांना उदंड आयुष्य लाभते। त्यांच्या रहिवासामध्ये काही भांडण तटाण होता एक त्या चित्तान गुणातील सुखाने आनंदाने राहण्यासाठी सर्व एकत्र येण्यासाठी दरवर्षी मोठा उत्सव आनंदाने ही सत्रांची सेवा पूजा करतात। यावर्षी सेवा साखरी पूजा करणार ही सुपूर पूजा त्या सर्वांना पाहून त्या पूजेमध्ये काही विघ्न येऊ नको। विघ्न आले सर दूर कधी संपूर्ण पाहून कर जसे गेल्या टाइमला ते सतरंज देवता सतरंजे पुढे तो साखर घातलं होतं की आमच्या बिल्डिंगचे हे टॅक्सचं काम होते तरी टॅक्स बिल्डिंगला हे टॅक्सचं काम झालेलं आहे। तरी यापुढे ही सोसायटी रजिस्टर होण्यासाठी देवा महाराज या सर्व कुटुंबे तुझे हात जोडले ही सोसायटी रजिस्टर होण्यासाठी त्यांच्या सर्व त्या मनुष्य कामना पूर्ण सर्व रहिवासी एकत्र दरवर्षी तुझ्या पुढे हात जोडतात। यावर्षी तुझ्या पुढे हात जोडले ही संपूर्ण पूजा त्यांना पाहून काळे उभय त्यांच्या असते। ही पूजा समृद्धीच्या अजून काही चाल चूक झाली काय वेगळ्या वेगळी पूजा झाली तरी त्यांना क्षमा करून घे आणि संपूर्ण पूजा त्यांना पाहून होते। आम्हा आपण जे फूल आणि फळाच्याकडे तुमच्याकडे अर्पण घे मान्य करून घे राख संभाळ सडत गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया। मध्ये पुलम सुगंधा गंगेमध्ये अक्षता सोडा व गंगेमध्ये अक्षदान गंगेला नमस्कार करायचा व गंगे माते नम शिवाय शांत नमस्कार करून फुलांनी पाणी सुद्धा सर्वीकडे सर्व भूतभूता विघ्न करतो निश्चित शिवाज्ञा ओम आणि आता इकडे ओम पाणी आचमन करायचं पियायचं। ओम केशवाय पाणी पिया ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम माधवाय नमः ओम पाणी तमन सोडा ओम गोविंदाय नमः नारद बाजूला ओम गोविंदाय नमः ओम विष्णुवे नमः ओम मधुसूदनाय नमः पाण्याच्या आपल्या डोळ्यांना लावा। ओम पाणी घ्या तुम्ही घ्या ओम आचमन करा पाणी। ओम शंकराय नमः ओम महादेवाय नमः ओम नीलकंठाय नमः ओम रुद्राय पाणी तामाला सोडा ओम रुद्राय नमः पाणी तामाला सोडा ओम रुद्राय नमः हात जोडा दोघांनी हात जोडा।
एकदा नारद लोकांना दया करावी या हेतूने अनेक लोक सध्या करत असता मनुष्य लोक झाले. मनुष्य लोक सर्व लोक आपापल्या परोक्रमाने अनेक योनीत जन्म घेऊन आपापल्या परोक्रमानुसार अनंत प्रकार दुःख भोगत आहेत. असे पाहून कोणत्या उपाय दुःख नाश पावेल असा विचार मनात ते विश्लोकी गेले. शुभ्रवर्ण चतुर्भुज शंख चक्र कथा पद्म वनमाला याने अलौकिक नारायण भगवंतर पाहून नादाचा स्तुतीकरा आरंभ केला. नारद म्हणाले, जय स्वरूप आणि मन न यांना न करणार आहे व जो अनंत शक्ती म्हणाये, जो आधी मध्ये निर्गुण असो केवळ शुद्धी प्रकट सत्वरजंत मुक्ताचा अंगीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्ता दुःखी नाश करतो त्या नारायणला माझा नमस्कार असो. ही स्तुती ऐकून भगवान महाविष्णूने आदर विचारले, हे मुनिवरा, आपण कोणते इथून आगमन केले, आपली काय इच्छा आहे सांग, मी पुरी करतो. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोक सर्व प्राणी आपण केलेले पापाप्रमाणे अनेक योनी दुःखात येत पडलेले आहेत. हे भगवंता, माझ्यावर आपली कृपा असेल तर थोड्या उपायाने लोकांचा दुःख नाश कसं होईल ते मला सांगा. भगवान विष्णू म्हणाले, हे नारदा, तुझा प्रश्न उत्तम आहे. लोकांना कृपा करणं तुझा हेतू आहे. जे व्रत केल्याने जेव्हा सर्व दुःखी नाश होतील असे व्रत सांगतो ऐका. वत्स नारदा, स्वर्ग लोकात किंवा मृत लोकात कोणाले माहित नसेल देवा श्री मंगळ मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाकर्षित फळा गौरी कुमरा कन्यानाची उठी. जय देव जय मंगळ मूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वटपारे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगळ मूर्ती वा श्री मंगळ मूर्ती. हा इकडे लावा काकीला सांग ना कुंकू द्या.
देशी ऐसे दान नाम तुझे घेता देवा होई समाधान मन ये आजान तरुणपणी संसाराचा केले हे दाबायचं बघ थांब तुझिया नामे अनंत दत्त म्हणे येता जवळी इकडे बघा तुझे रूप राहुनी सोडिता मी प्राण इकडे जा तुझीच सेवा करू काय जाणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानो कोटी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी मोरेश्वरा तू घाल पोटी कुंडली कावर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर भजरांग हर सत्यनारायण भगवान की जय गणपति बाप्पा जंगलवसी भीमाशंकर भगवान की जय कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम कृष्ण हरे राजा राम जग का जमाय जग का इकडून या साईडने पण या बोलता का महाराज बोलवा विठ्ठल
भारत माघारी येत नाही, भारत माघारी येत नाही, भारत माघारी काम क्रोध केले घरी, काम क्रोध केले घरी, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, येणे तुझे मन काहीच विषय नाही ग, होणाऱ्या बाळांची आई ग, माझं सारण तुझं, तू फक्त बोल तुला काय पाहिजे. सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे. हे सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे. खेळायला गाडी गाडी छोटासा मुलगा, सोबतीला सारा परिवार पाहिजे. झुमका काय तुला घेऊन देतो साथ, उद्यावर सोडत नाही आजच्या आज. आता असं नको समजू मी नफरी बात, अगं बायकोच्या शॉपिंगला कसली लाच. बापरे बाप, इथं पैशांचा मास नाही, बायकोचा विषय अशी तशी बात नाही. गाडी करत शहरात काहीच नाही, कधी तुझा साथ नाही. झाली ती आता हातामध्ये हाते, पाणी पिली जिंदगी घरच्या शाते. हर गोष्टी आणि मध्ये सोबत मी राहणार ग, आणि तुझं आव असते दिलामध्ये तुला डोळ्यामध्ये तुझी तस्वीर छापली, राहिला ना कुणीतरी अंत. दुनिया तू माझी हो झाली सरानी, मी राहीन तुझा बनून. तुझ्या हवाली ही जिंदगी सारी तू गेला सगळे करून. काहीच विषय नाही ग, होणाऱ्या बाळांची आई ग, माझं सारं तुझं, तू फक्त तुला काय पाहिजे. तिला सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण आणि थोडा थोडा तुझा प्यार पाहिजे. तिला फिरायला गाडी गाडी छोटासा मुलगा, सोबतीला सारा परिवार पाहिजे. बाळांची आई माझं सरकार तुझं